संगमनेरात नेमकं काय घडलं? पराभवाची नेमकी कारणे काय? याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष महसूल मंत्री होते. परंतु तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील तरुणांसाठी त्यांनी औद्योगिक वसाहत तयार केली नाही असा आरोप अमोल खताळे यांच्याकडून केला गेला होता. या निवडणुकीत प्रचारादरम्यान संगमनेरमधील युवकांच्या रोजगाराकरिता औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन अमोल खताळे भाषणांमधून देत होते. त्यामुळे संगमनेरमधील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचे आपल्याला या निवडणुकीत दिसून आले. तसेच बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे आमदार असताना देखील महायुतीने 2 वर्षांमध्ये 600 कोटींचा निधी या ठिकाणी दिला होता व अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. लाडके बहीण योजनेला देखील या तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याने याचा देखील फायदा अमोल खताळे यांना झाला. तसेच थोरात यांनी गौणखनिज माफिया या तालुक्यात तयार केल्याचा आरोप देखील चांगला चर्चेत होता. या प्रकारचे अनेक मुद्दे खताळे यांच्या प्रचारात सकारात्मक वातावरण तयार करत गेले व त्यांना आज विजय मिळाला. तसेच अमोल खताळे हे भाजपचेच कार्यकर्ते असल्यामुळे विखेंसोबत देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे थोरातांच्या विरोधात विखेंची प्रवरा यंत्रणा अमोल खताळे यांच्याकरिता काम करत होती व अजित पवार गट तसेच शिंदे गट आणि भाजपने प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून नियोजनबद्ध प्रचार केल्यानेच बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव अमोल खताळे यांना करणे शक्य झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या अमोल खताळे यांनी थोरात यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. खरे तर बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे स्टेम पदाचे कॅन्डिडेट होते. मुख्यमंत्री पदाचा चेहरा, संगमनेरचे 40 वर्षांपासून केलेले प्रतिनिधित्व हे सारे असतानाही नवख्या अमोल खताळे यांनी विखे पाटील यांची रसद घेऊन थोरात यांना जोरदार धक्का दिला आहे. यामुळे संगमनेरच्या या निकालाची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. दरम्यान आपल्या पराभवावर बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हणल्याप्रमाणे, निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात हे नाकारता येत नाही. धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना केवळ राजकारणासाठी वापरण्यासाठी घेतल्या, हे सुद्धा कारण आहे. याच्यातून त्यांना या जागा मिळालेल्या आहेत. खरं म्हणजे यश नाही, त्यांनी ओढून ताणून यश मिळवलेलं आहे, कृत्या करून यश मिळवलेलं आहे, असं म्हणतं बाळासाहेब थोरात यांनी महायुतीने गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू केलेल्या योजनांमुळेच त्यांचा विजय झाला असून हा विजय नसून ओढून ताणून यश मिळवले अशी प्रतिक्रिया दिली आहे.